भाऊजी बरं झालं तुम्ही तयार झाले. मला तर वाटत होतं आता माझ्या जीवनाचं काय होईल असं वाटत होतं. हो ऐका ना. हो ठेवा ना तो मोबाईल. काय मोबाईल 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 करता काय माहिती. उठा 2 मिनिट. का बरं? का बरं म्हणजे? अहो उठा तर तुम्ही. झोपलं बघ. काय झोपले? आराम करतो मी. ऐका ना हा. आज माझा मूड झालाय. हं? मूड झालाय माझा आज. काय चला. म्हणते? अहो मूड झालाय माझा मूड. कोणला आता मूल झालाय? आता मला वाटतंय आजूबाजूच्या लोकांना ओरडून सांगते ना मूड झालाय म्हणून म्हणून आहे ना. अहो माझी इच्छा होती चला ना करूया ना आज. मासे खायचे तुला? काय म्हणली मग? कसलं पदरात टाकून ठेवलंय काय माहिती या घरच्या लोकांनी पण. एकतर मला खुश ठेवत नाही स्वतःही खुश राहत नाही. जे बोललं ते नीट ऐका सोडून काही पण उलटे पालटे शब्द. मी म्हटलं मला मूड झालाय चला ना करूया. पळ. काय हिला काही बी कवाय बी आता तो टाइम आहे का आता देव देव करायचा टाइम काही बच हे कसल्या बी गोष्टी घालणार ना मधी नका आणू आपल्या. काय हे टाइम आहे का आणि ते टाइम आहे का. टाइम थोडी लागतो त्याला. आता झालाय मूड तर मग चला ना. नको नको काय नको नको. मजा नाही. ह्याच गोष्टीमुळं ना आपल्याला मूल बाळ नाहीये. माहितीये ना किती वर्ष झाले आपल्या लग्नाला. 10-12 वर्ष झाले तर लाज वाटू द्या थोडस जीवाला तुमच्या. हा तुमच्यापेक्षा ना छोट्या छोट्या वयाच्या लोकांना तरी 4-4 लेकरं झालेले आहेत. हा होईल ना मग. काय होईल ना मग. किती दिवस वाट बघू मी. हा वाट नसती बघायची. मग प्रयत्न करू आपण. प्रयत्न करू आपण चला ना मग आता प्रयत्न करू ना आपण. आता नको पण मग कधी तिकडे सरक. काय काय तिकडे सरक. काय तिकडे सरक. मग आता या टायमाला करायचं. हे तुमच्या ना ह्या अंतरामुळेच ना आपल्याला मूळ बाल होत नाहीये माहितीये का. आणि जवळ जवळ असल्यावर होईल का? मग झालं का पाय बरं? अहो लगेच थोडी होऊ शकतं. मग जवळ आलं म्हणजे कसं आपल्यामध्ये मग त्या गोष्टी होतील. अगं तू गप ना मला मूड येत नाही तू मी तुमची बायको आहे का बाहेरची कोणी ठेवलेली आहे. असं एवढं धक्के बुक्के मारता मला तुम्ही. हा एवढी खेटून बसती का मला? नाही नवऱ्याला खेटून नाही बसतो का बाहेरच्या लोकांना बोलून घेऊन खेटून बसतो. हा एवढं खेटून बसती का मला. मूड नाही जेव्हा बघावं तेव्हा मूड नाही म्हणता मला. हा मला लोटलं ना मग मी बरं आहे का? अहो ऐका ना मी काय म्हणते. मी तर डॉक्टरांकडे जाऊन चेक करून आली. पण मग मी काय म्हणते चला ना आपण जाऊन 2 जण तुमचं पण चेक करून येऊया. तो डॉक्टर काय सांगणार आहे मला नाही चेक करायचं पण. अहो इकडे तरी तुम्ही काय सांगणार आहे म्हणजे. त्याला काय माहित. मी काय म्हणते आता नेहमीच्या वेळेला तुम्ही असंच करता मला करू देत नाही तुमचा मूड राहत नाही. तर मग एकदा चेक केलं तर काय प्रॉब्लेम आहे. हा एकदा चेक करूया ना आपण. मी तर केले बघा चेक माझ्यात तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके मध्ये आहे माझं सगळं. पण मग एकदा तुमचं चेक केलं असतं तर आपल्याला दोघांना कळलं असतं ना काही विषय आहे का. अरे पण तो कसं काय चेक करेल त्याच्याकडे काय काय आहे त्याच्याकडे? काय त्याच्याकडे डॉक्टर काही असं काय फुकट बसलेला काय नुसता खुर्चीवर पाय हलवत. काय सुया टोची त्याचा गोळ्या लिहून देतात. तुम्हाला काय करायचं तू काही कर ना. तर डॉक्टर सांगेल ना नेमकं तुमच्यात प्रॉब्लेम आहे का माझ्यात प्रॉब्लेम आहे. माझ्यात प्रॉब्लेम म्हणजे अगं माझ्यात काय प्रॉब्लेम आहे. मी दट्टाखट्टा माणूस काम करतो खातो हिंडतो फिरतो. हा मग एवढं माहिती आहे ना तुम्हाला. तर मग तो डॉक्टर सांगेल ना. मला तर माहिती आहे माझ्यात काही प्रॉब्लेम नाहीये पण मला तुमचंच काहीतरी वेगळं वाटतंय. मला तुमच्यात त्याला माहिती आहे का मी किती भाकरी खात होती. भाकरीचं त्या अरे बापरे म्हणजे तुम्ही ना निव्वळ मेंटल केस माणूस आहे. तुमचं ना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन ना भरती पण करून चेक करावं लागणार आहे सगळं. हे भेजा आहे की नाही तुम्हाला. आहे मग आहे ना मग बोलतो ते. हो सगळं आहे. प्रॉब्लेम आहे तुमच्यात काहीतरी. प्रॉब्लेम आहे तुमच्यात. हे बघ आहे प्रॉब्लेम. मी काही येत नाही दवाखान्यात. हो का. मग ह्याच्यावरून नक्की मी समजून घेते की तुमचा प्रॉब्लेम आहे. हाय तुमच्यात माझ्यात कसला प्रॉब्लेम आहे दट्टाखट्टा माणूस आहे प्रॉब्लेम आहे तेव्हाच माझ्या जवळ येत नाही तुम्ही. मग आता लांब आहे का मी जवळ नाही मग कुठे मी. अरे बापरे काय गळ्यात बांधून दिलं काय माहिती. जा निघा माझ्यासमोर 1 सेकंद पण थांबू नका. काय बला आणून ठेवली काय माहिती गळ्यात बांधून असली माझ्या. 10-12 वर्ष झाले एक लेकरू होईना झाले. मला चांगलं माहिती आहे ह्याच माणसामध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हाच मला लेकरू होत नाहीये. मला माहिती आहे माझ्यात पण प्रॉब्लेम नाहीये कारण माझ्या बॉयफ्रेंडकडून एकदा ना मला दिवस गेले होते. त्याच्यामुळे मला चांगलंच माहिती आहे की माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अहो भाऊजी मी तुम्हाला काय सांगू. माझ्या माहेरचे सगळे पाहुणे रावळे माझ्या मैत्रिणी सुद्धा सगळे मला विचारतात अगं तू
मूलबाळ कधी होणार आहे तुला असं विचारतात मला सगळे बरोबर सगळे. विचारणार साहजिकच आहे. अहो मग तुम्हीच विचार करा. तुमच्या लग्नाला बरं 10-12 वर्ष झाली ना. हा मग मी तुम्हाला तेच म्हणणार होते, माझ्या लग्नाला 10-12 वर्ष झाले, अजून एक सुद्धा मूलबाळ नाहीये. तुमच्या नंतर ते शंकराचे लग्न झाले. अहो भाऊजी तुम्हाला काय सांगू, माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये ना पाहुणे रावळे मला म्हणतात किती दिवस अशी वांजुटी राहणार आहेस म्हणून, माहितीये का. मला लय वाईट वाटते त्या गोष्टीचं. बरोबर आहे वहिनी, कोणाला वाटत ना. तेच ना, मग आता मला टेन्शन आलंय हो, कधी मूलबाळ होईल मला म्हणून. मला पण लागतंय की नाही मूलबाळ, सांगा बरं तुम्ही. वहिनी थोडा दम धरायचा. काय दम धरू, किती दिवस दम धरू भाऊजी, सांगा दवाखान्यात बरं जा, तुम्ही. चेक करून या तुम्ही दोघे. अहो भाऊजी काय चेक करून यायचंय, मला तर चांगलं समजतंय. आणि असं वाटायला बी लागले की माझ्या नवऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तसं काय वाटत नाही. बरं आता काय. काय कशाचं वाटत नाही, आता मी अनुभव घेतला ना बरं आता त्यांच्यासोबत. तो लहानपणी मग माझा मित्र आहे, असा विषय काय मला कधी बोललाच नाही तो. बोलायचं कसं, बोलणार कसं तुम्हाला ते सांगा ना, तुम्ही लपून ठेवणारच ना. बरोबर. बरं भाऊजी मी काय म्हणते ऐका ना, आता तुम्हाला तर चांगलं माहिती आहे माझे प्रॉब्लेम्स काय आहेत काय नाही. मी नाही राहू शकत हो असं लोकांचे बोलणे खात वगैरे. आता सांगते तुम्हाला, शेजारी पाजारी सुद्धा मला वांजुटे म्हणायला लागले. मग तुम्ही सांगा मला हे खपल का असलं? नाही सहन होतो असलं मला. तो म्हणा मी जाणून घेतो. हम्म. ती खाल्ली आळीची ठेकी नाही का, तिला पोर नाही झालं ना, सकाळी लोक तिचे तोंड पाहत नाही. नाही झालं का बोर? नाही झालं शेवट. हो का. बरं भाऊजी ऐका ना, मी काय म्हणते, तसंच मग त्या बाईसारखं मला कुणी नाव नाही ठेवावं, मला कुणी बघू, माझ्याकडे कुणी बघितलं नाही पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. म्हणून मी काय म्हणते, आता ते पण बाहेर गेलेले आहेत, ते काय आता जास्त वेळ येणार नाही, माझ्यावरनं रागवून गेलेल्या, भांडण झालं आमच्या दोघांचं. बर. आत्ता थोड्या वेळापूर्वी काय सांगू तुम्हाला, आमच्या दोघांचं लय भांडण झालं आणि माझा मूड झालता. त्यांना म्हटलं या ना जवळ, करूया आपण असं. आता नवराच आहे ना शेवटी तो मग? माझा, मग मी त्यालाच म्हणणार नाही सगळं. मग अहो तू जवळच येत नाही ना माझ्या, मूडच नाही माझा, मूडच नाही माझा, म्हणून का लांब पळते डायरेक्ट माझ्यापासून. मग मी काय करू सांगा बरं तुम्ही. मग जळते तुम्हाला जळते. हा लय जळते हो मी. भाऊजी ऐका ना, मी काय म्हणते, ही हाऊस तुम्ही करता का माझी पूर्ण? नाही वहिनी सगळं बोल. माझा जीवाचा जीवलग मित्र आहे. ते ना केसांना गळा कापल्यासारखं वाटण, कसं माहिती का, मैत्रांना मैत्राचा गळा कापल्यासारखं वाटण. अहो भाऊजी ऐका ना तुम्ही, मी काय म्हणते, काहीच नाही होणार तसं. आता तुम्हीच विचार करा, 10-12 वर्षापासून मला लेकरू नाही आहे. तुमच्या मित्राचं चांगलं होईल, माझं चांगलं होईल, तुमच्यामुळं माझं गोद भरते की नाही, मग काय प्रॉब्लेम होतोय? आई पर वहिनी मला योग्य नाही वाटत. ज्या मैत्राच्या घरी असं करणं म्हणजे. अहो ऐका तू ना. गावात कोण नाही बोलव, गावात कोणी पाहून घेणार मी हो नाही नाही भाऊजी, मला पूर्ण तुमच्यावर भरोसा आहे, त्याच्यामुळे ना मी गावात कोणाला नाही बोलू शकत हो. फक्त आपल्या दोघात ठेवा ही गोष्ट, मी माझ्या नवऱ्यापर्यंत बी जाऊ देणार नाही. त्याला जर माहीत झालं ना हा. तर आमचा कांदा मैत्रीपणा तुटेल माहिती. नाही नाही, हे बघ तुम्ही पण नका सांगू, मी पण नाही सांगत, आपल्या दोघांमध्येच ठेवूया हे सगळं. मला तर योग्य नाही वाटत वहिनी असं. परत ऐका ना भाऊजी, तुला आग्रह भाऊजी चालला. ऐका ना, मी काय म्हणते, एवढा विचार नका करू ना, माझ्यासाठी करा ना एवढी वेळेस. आणि तुमचा मित्र पण जिगरी मित्र आहे ना तो, त्याच्यासाठी नाही करू शकत का तुम्ही एवढं? त्याच काय, त्याला जर समजा त्याला काही लागलं, काही दवाखान्यात गेला, तुला काय लागलं, मी माझं रक्त काढून देईन वजूदारा करता. मग भाऊजी पण तुम्ही, मी गदारीपणा करीत नाही असं. अहो भाऊजी ह्याच्यात गद्दारीपणा काय आहे सांगा बरं तुम्ही? काहीच नाहीये, उलट तुम्ही ना खुशिया देताय आम्हाला. आता ह्या घरामध्ये खुशी आहे का? कसलीच खुशी नाही नाही. आहे का, नाही ना? मग तुमच्यामुळं खुशी येतील ना आमच्या घरामध्ये. फक्त एकदा भाऊजी प्लीज ना, पाय बाबा. तयार व्हा ना. उलट मी तुम्हाला हे बघा, काही बाकी कोणत्या गोष्टींची गरज पण असेल ना, पैसा अडका काही म्हणा, मी त्याची मदत करेन तुम्हाला. वहिनी तुला खरं सांगू का, हा. आता खरा विषय होतो. हम्म. रात्री ना मी 3 राऊंड मारले. काय? 3 राऊंड मारले, 3 राऊंड. हो का? 6 4 हाणले त्यामुळे ना कंबर जाम झाले फार मला. भाऊजी प्लीज, फक्त मूलबाळ होईपर्यंत संबंध ठेवा, मग बाकी त्याच्यानंतर तुमचा विषय राहिला. मग तो एकदा का मला मूलबाळ झालं, मग झालं मग सगळंच. हा वहिनी आता उगे तुझी मजबुरी बघा म्हणून मी करू राहिले, नाही तर मला नाही वाटत असं योग्य. बरं मी काय म्हणतो, हा अन्नावरून काहीतरी घ्यायला असं उघड माती नको. म्हणजे भाऊजी तुम्ही तयार आहे? हो तुला करता, नाही तर आजपर्यंत कोणाला तयार होईल मी. बरं भाऊजी. आणि बाय ये या कारण त्या कारण कोणाला माहिती, माझ्या मित्राला जर माहिती झालं तर वहिनी मी औषध पिऊन मरून जाईन बघ. काय भाऊजी तुम्ही पण, आता मला बी माझ्या जीवाची ही नाहीये का परवा, सांगा बरं तुम्ही. हा मी कसं काय सांगणार आहे कोणाला? तुम्ही काळजीच नका करू, माझ्या नवऱ्याला नाही सांगत मी, बाहेरच्या लोकांना कोणालाच सांगणार नाही. फक्त ही गोष्ट आपल्या दोघात राहू द्या. हा चालेल. जोपर्यंत मूलबाळ होत नाही ना तोपर्यंत फक्त.
ठीक हा, आहे कपडे मी आण. आणते चादर आणते. लाईट होती का बंद करते? राहू दे की दोघंच आहे आता घरात, नवरा काय येत नाही माझा एवढा लवकर. भाऊजी बरं झालं तुम्ही तयार झाले. मला तर वाटत होतं आता माझ्या जीवनाचं काय होईल असं वाटत होतं. भाऊजी हं? करू चालू? हा करा ना. अहो हा भाऊजी थोडा हळू करा ना. वहिनी आता पोर काढायचे ना. हा पण भाऊजी थोडा हळू घ्या हो. कारण आता हळू कसं केलं पोरे हळूहळूच येईन ना. हो पण मग थोडं हळू करा ना. कारण आता मूलबाळ होण्यासाठी मला तर एवढी मेहनत घ्यावी लागणार आहे. पण एवढी पण नको ना, थोडं हळू करा ना. भाऊजी हं? खरंच तुम्ही ना म्हणजे मूल बाळासाठी किती काय करावं लागते ना. केलं की वहिनी तुझ्या काचा कष्ट माझा काय करायचं? तेच ना. हं? बरं भाऊजी आता काय करा तुम्ही या मग तुम्ही लवकर. मला काम काम ना उडू दे. काय म्हटले? कायम कायम दिसाड 2 दिवसाड. हा भाऊजी आता हे बघा, जोपर्यंत मी मूल बाळ म्हणजे मला हो झालंय समजा, आता मी काय म्हणतात त्याला, ते पोटूशी राहिली हे माहित होत नाही तोपर्यंत आपल्याला तर करावंच लागेल ना. 8 दिवसा 15 दिवसा महिन्याना म्हणजे काम कमी नाही सर्व. हा ठीक आहे चालते, पण तुम्ही आता लवकर चालते नाहीतर ना हे जर आले ना परत त्यांना डोकं लावत बसावं लागेल मला, हे कशाला आलता ना असं तसं. ते म्हणलं काय म्हणा शिरपत्र आलं तुम्हाला पाहत होते तिकडं पंग द्यायचे ना म्हणा. हो हो ते मी सांगते मी त्यांना, तुम्ही या. काय राहिलं? काय नाही कामाला दुखत होय. बरं झालं शिरपतराव आले घरी. आता मला चांगलंच माहिती आहे माझं ना पूर्ण काम ह्यांच्याकडूनच होईल. चला. अहो आज ना मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे म्हटलं आज. कोणी तुझं नाव कशी ठेवलं? अहो हा? थोडं ते मोबाईल बाजूला ठेवा आणि माझ्याकडे पण लक्ष द्या ना. अरे हा हा. अहो म्हटलं मी आज खूप खुश आहे. कमून? कारण मी पळ काही चावलं ते आपलं. अहो खरंच. खोटं वाटतंय का तुम्हाला? हा काय हा म्हणताय? अहो मी ती आता चेक केलं आणि मला कोरडं उलट सुद्धा झाल्या माहितीये का आता. मला असं कस तरी व्हायलंय, मळमळल्यासारखं होते, गरगरते आणि माझं डोकं थोडंसं जाम झालंय. आता कुठेतरी थोडं बरं वाटतंय. आता उलट करून आले मी कोरड्या. आणि ते कस काय होईल? कस काय होईल कस म्हणजे? काय झालं तुझं? कस काय म्हणजे झालं. अगं पण कुठून? कुठून म्हणजे? हा कुठून म्हणजे कसं होतंय? प्रेग्नंट कसे राहतात? तू ये ना हा काय? आता गर्भधर राहिली ना हा तर ती कोणापासून? तुमच्यापासूनच. अजून कोणापासून? काय ते? तुमच्यापासून. शक्यच नाही, कस काय शक्य नाही? होऊ शकत नाही. कस काय नाही होऊ शकत? अगं कसं होईल? तुमची बायको प्रेग्नेंट आहे, गरोदर आहे म्हणलं तुमच्यापासूनच होणार ना. अगं मला डॉक्टरनं सांगितले काय? तू बापू नाही होऊ शकत. हा आता कसं खरं खरं बोलले हा. डॉक्टरनं सांगितलंय. मी लास्ट टाइम मी म्हणत होते तुम्हाला चला डॉक्टरकडे जाऊन चेक करूया, म्हणूनच तुम्ही मुद्दाम येत नव्हते आहे की नाही. खरं खरं माहित होईल ना म्हणून. मला पहिलंच माहित होतं तुमच्यातच खोट आहे आणि तुमच्यातच हा प्रॉब्लेम आहे म्हणून. तू काय म्हणती? हा प्रॉब्लेम मला माहित होता. हा तू काय म्हणली? हा काय म्हणले मी? तुम्ही हे करू शकत नाही आणि तुम्हाला माहित होतं का डॉक्टर आपल्याला नकार देईल, हा हे तू म्हणत होती ना. हा हा आणि मग हे आणलं कुठून? आणलं कुठून? अच्छा म्हणजे अच्छा तुम्हाला असं म्हणायचंय की तुला तर माहित होतं हा की तुझ्या म्हणजे तुमच्यामुळे मला मूल नाही होऊ शकत, हा आणि हे तुम्हाला पण चांगलं माहित होतं ना. हो 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 होतं की नाही? होतं. मग तुम्ही जर मला पहिलंच खरं खरं सांगितले असते हं. तर कशाला ही झकमारी झाली असती सांगा ना. आता याच्या जखमारीचं काय संबंध? काय संबंध म्हणजे? अहो तुमच्यामुळं तुमच्या बायकोला मूल बाळ होत नाहीये म्हणून तिने झक मारली ना दुसरीकडं. अरे
हं? आणि असं नव्हतं राहत आहे तुला. म्हणजे बिना मूल बाळाचं राहू का मी? अहो तुम्हाला काय सांगू, माझ्या पाहुण्या रावळामध्ये सगळेजण मला नाव ठेवताय, हा तुला मूल बाळ होत नाहीये, तू का करत नाहीयेस म्हणून. हा? आपण यात्रेला निघून गेलो असं नाव ठेवलं हो असं. बस बस, आता तेवढंच बाकी राहिलं यात्रेला निघून जायचं. हा काही वाटतं का तुम्हाला? ती काय पिढा वाढवून घेतली उलट. कशाला म्हणजे? अहो मला लागतंय ते, तुम्हाला नसेल लागत ना तर राहू द्या, मग मला लागतंय पण ते. आणलंय कुठून मला पहिले सांग. आणलंय कुठून म्हणजे? कोणाचं मला सांग. ऐकायची हिंमत आहे तुमच्याकडे? काय? सांगू? हा मग नुसती ऐकायचीच नाही, ऐकून त्याचा निर्णय लावायची सुद्धा हिंमत आहे. हो का? हा ठीक आहे चालतंय. खरं काय ते सांगते मी तुम्हाला. हं. लावा निर्णय काय लावायचा. बर. हं? हा तुमच्या मित्राचं आहे श्रीपतरावांचं. खोटं सांगते. अहो खरं बोलते मी, खोटं कशाला बोलणार आहे? अगं श्रीपतराव का येऊ शकत नाही. कसं काय नाही होऊ शकत? माझा मित्र आहे जुना आणि सुरुवातीचा. तुमचा जुना मित्र आहे म्हणूनच त्यांनी माझी मदत केली. आणि तुम्हाला माहिती आहे का, ऐका ना, तुम्ही राहू नका माझ्यावर. मी काय बोलते ऐका नीट. मी का केलं हे सगळं माहिती आहे का? माझ्या पाहुण्या रावळामध्ये मला तर नाव ठेवलं त्यांनी. हा. पण तुम्हाला सुद्धा नाव ठेवता येते, मी कसं खपवून घेणार आहे? हा तुम्हाला डायरेक्ट सगळेजण काय म्हणतात माहितीये? हा. तुझा नवरा नामर्द आहे, तो काहीच नाही करू शकत, त्याच्याकडून काहीच होणार नाही, असं म्हणता येते डायरेक्ट. मग मी ऐकून घेऊ का त्यांचं असलं? हा तुम्हाला तुम्हाला पण जमतंय का हे असलं ऐकून घ्यायला? नाही जमत ना? मग तुम्ही सांगा, मी चुकीचं केलं का हे सगळं? आपल्याला मूलबाळ पण भेटते, सगळीकडून नावं ठेवायचे ते पण बंद होतील. मग मी चुकीचं केलं का सांगा बरं तुम्ही? बरं जाऊ दे. आता तू जे केलं ना हम्म. तर आपल्या वंशाला दिवा पण होईल. हा तुझं काय काय म्हणतात तुला. लेकरू पण मिळेल समजा हो. मला. आपल्याला दिवा बी लागल हा आणि वांजुटी कोणी म्हणणार नाही. म्हणणार नाही तेच मला तर. बी कोणी हा नपुसक आहे असं कोणी म्हणणार हा, नाही. हा. आता ते कसं आहे असो कोणाचं आहे असो आपल्याला तो विषय घ्यायचा नाही, पण मी त्याचा स्वीकार करायला तयार आहे. हो का? हा. हं? ठीक आहे जाऊ दे, चालतंय. तू पण चांगलं केलं. हो हो हं? चालेल, काही हरकत नाही. आता ही गोष्ट ना फक्त आपल्या दोघात राहू द्या. दोघंच राहून द्यायची. बस बस. ठीक आहे चालतंय. आपल्या वंशाला दिवा भेटेल. खुश आहे ना पण तुम्ही? आता आता खुश झालो. ठीक हा, आहे पहिला चालेल. राग आलता हो पण का? आता खुश झालो. हं? हं. चल. चल. हो